भांडूपमधील सभेत राज ठाकरे यांनी मोदींच्या सगळ्या योजनांची पोलखोल केली आहे। उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत योजना तसंच नमामि गंगे योजनेचं वास्तव काय आहे हे राज यांनी व्हिडिओद्वारे दाखवून दिलंय। राज यांनी भांडूपच्या सभेत पुन्हा एकदा मोदींच्या जाहिरातीतील कुटुंबाला स्टेजवर बोलवलंय। ते कुटुंब गरीब नसून मोदींच्या एकाही योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसल्याचं राज यांनी यावेळी स्पष्ट केलंय। रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला भाजपनं नोकरीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं मोनिकाचं राज यांच्या सभेत येऊन आपला बायोडेटा त्यांनी दिलेला आहे। विशेष म्हणजे मोनिका मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रातली ब्रँड अँबॅसिडर होती। राज ठाकरेंची बुधवारी भांडूपमधील सभा ही मुंबईतली दुसरी आणि राज्यातील 8वी सभा होती। 9वी सभा पनवेल आणि 10वी सभा नाशिकमध्ये पार पडणार आहे। या सभेत ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। राजनंतर उद्धव ठाकरेंची व्हिडिओ वॉरमध्ये उडी त्यांनी मारलेली आहे। वीर सावरकरांवरील टीकेचा राहुल गांधींचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत दाखवलाय। राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आता व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली। राज ठाकरेंच्या स्टाईलनं भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार असल्याचं तावडे यांनी सांगितलंय। उत्तर प्रदेशातील वाराणसीत नरेंद्र मोदींच्या आजपासून सुरू होणाऱ्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे। यासाठी मोदींची सुरक्षा ड्रोनद्वारे करण्यात येत असून गंगा घाट इथेही मोठा पोलीस फौजफाटा तयार करण्यात आला आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीत जाणार आहेत। 26 एप्रिल रोजी मोदी वाराणसीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, म्हणजेच आज उद्धवही यावेळी उपस्थित राहणार आहेत। अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर राहुल गांधींनी शेरो शायरीतून निशाणा साधलाय। जनता के सामने चौकीदार मक्कारी नहीं चलती असं म्हणत राहुल यांनी ट्विटरवर चौकीदार चोर है या हॅशटॅगही वापरलेला आहे। मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पूजा असते त्या काळात गिफ्ट पाठवते, चहा पाजते, मात्र त्यांना एकही मत देणार नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी मोदींना लगावला। कोलकाता येथील हुगली येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या। उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये प्रियंका गांधी यांच्या शो दरम्यान त्यांच्या गाडीखाली येऊन साध्या वेशातील महिला पोलीस जखमी झाली आहे। खुशनुमा बानो असं त्यांचं नाव असून त्या गर्दी आवरण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे। राहुल गांधी गरिबी हटाव म्हणतात, मग गेल्या 60 वर्षात का गरिबी हटली नाही हा काँग्रेसचा जुमला होता अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुंबईत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 70 वर्ष खायचं काम केलं आणि आम्हाला त्याची खरकटी काढावी लागतायत, त्यामुळे आता मोदींना संधी द्यायला हवी असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय। पुण्यात आयोजित सभेत त्या बोलत होत्या। या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का असा सवाल करत काय काळजी करू नका, मी भक्कम आहे, या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी निफाडमध्ये व्यक्त केला। नाशिकमधील गिरणारे येथे शरद पवारांचं भाषण सुरू झाल्यानंतर आलेल्या लोकांना सभेतून जायला सुरुवात केली आहे। त्यावेळी कार्यकर्त्यांची लोकांना थांबवण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली आहे। शेतीमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जातं याचा निषेध करत निफाडच्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्यांना अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। सरकार बदलणार नाही तोपर्यंत अंगात शर्ट घालणार नाही असा निर्धारच त्यांनी केला। पिंपरीच्या विवाह सोहळ्यात अजित पवार आणि आमदार बाळा भेगडे आजूबाजूला बसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार भेगडेंना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। नाशिकच्या गिरणारे गावातील प्रचार सभेत महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मनसेचा फेटा घातला। यावेळी मंचावर शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ देखील उपस्थित होते। देशात इतकं काही घडतंय आणि मोदी गप्प का आहेत? मोदींचा सीना आता 2 इंचाचा झाला अशी टीका एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी केली। मालेगावात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। मागील 5 वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले। मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत असा सवाल ओवैसी यांनी केला। पश्चिम बंगालमधील आयोजित सभेत ओवैसी बोलत होते।
पालघरमध्ये युतीच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह सहभागी झाले होते। यावेळी सर्जिकल स्ट्राईक आणि अर्थव्यवस्था यांच्यावर राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं। भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या नालासोपारा इथल्या प्रचार सभेत चक्क खुलेआम हद्दपार गुंडांनी हजेरी लावली होती। खुलेआम भाजप पक्षाची टोपी घालून हे गुंड सभेत फिरत होते। मुंबईतील देवनार टाटानगर इथल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर रात्री 12च्या सुमारास प्राणघातक हल्ला झालाय। हल्लेखोर पळून गेले असून हल्ला राजकीय वादातून झाल्याचं म्हटलं जात आहे। भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज उदित राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। TV9 भारतवर्षात स्टिंग ऑपरेशनमध्ये मोदींच्या नोटबंदीबाबतीत त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। मात्र गप्प बसायला राष्ट्रपती नाही असंही ते आता काँग्रेस प्रवेशानंतर म्हणाले। कोल्हापूरच्या गडहिंग्लज इथे निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली। निवडणूक भत्ता राखीव कर्मचाऱ्यांना देत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगताच शिक्षक संतप्त झाले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली। बुलढाण्यातील डोणगावच्या 120 क्रमांकाच्या बूथवर फेरमतदान पार पडले। या मतदान केंद्रावर 596% मतदान झालं आणि जवळपास 69% मतदान संपन्न झालंय। मुंबई सिनेमात काम देण्याच्या नावाखाली सिद्धार्थ सरोदे या नराधमानं अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी आरोपी सिद्धार्थला पोलिसांनी चेंबूरमधून अटक केली। औरंगाबादच्या रहमानिया कॉलनीत काझी शफी अहमद या होमगार्डचा खून झाला। त्याच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतायत। ठाण्यात गटारात उतरलेल्या एका मनोरुग्णाला पालिकेच्या बचाव पथकानं 2 तासानंतर सुखरूप बाहेर काढलाय। मद्यधुंद अवस्थेत मनोरुग्ण गटारात शिरल्याची माहिती समोर येते। दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेसाठी सुखद बातमी आहे। यंदा सरासरीच्या 96% पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। मात्र राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने रेकॉर्ड करत 45 डिग्री पार केली आहे। यंदा तापमानाचा पारा 48 डिग्रीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। राजस्थानच्या रणथंबोर अभयारण्यामध्ये झोपलेल्या वाघाला दगड मारणं एका पर्यटकाला आणि गाईडला चांगलंच महागात पडलाय। पिली घाट गेटवर झोपलेल्या वाघाला दोघे दगड मारून उठवण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्यांना 51,000चा दंड ठोठावण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानंतर रस्त्यावर बर्फ जमा झाला। मुघल रोड ते पीर की गलीपर्यंत रस्त्यावर बर्फ साचल्याचं चित्र आहे। सध्या हा बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड डिग्री कॉलेजमध्ये तिरंगा फडकवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात आंदोलन केलंय। सध्या विद्यार्थ्यांना तिरंगा फडकवण्यासाठी आश्वस्त केल्याचं प्राध्यापकांनी म्हटलं। पश्चिम बंगालच्या हावडा कोर्टात वकील आणि हावडा नगर निगमच्या अधिकाऱ्यांमध्ये कोर्टाच्या परिसरातच हाणामारी झाली। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या। यात 6 जण जखमी झालेत। सिरियाच्या इदलिब शहरात बॉम्बस्फोट झाला असून यात 15 जणांचा मृत्यू झाला। हा कार बॉम्बस्फोट होता की कारमधून स्फोटकं घेऊन जाण्यात येत होती तेव्हा हा स्फोट झाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। नेपाळच्या बैतडी सीमेला लागून असलेल्या डडेलधुरा इथं एक बस दरीत कोसळून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। यात 2 भारतीयांचा समावेश होता तर 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत। अश्लील मजकूर अपलोड करण्यात येत असल्याचं कारण देत तरुणांना याड लावणाऱ्या टिकटॉक ॲपवर मद्रास उच्च न्यायालयानं घातलेली बंदी मागे घेतली आहे। दरम्यान हे ॲप चालवणाऱ्याला चीनी कंपनीने नियंत्रण ठेवण्याची हमी दिली आहे। जपानमध्ये भारतीय वंशाचे योगेंद्र पुराणिक हे टोकियोमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। दरम्यान योगेंद्र यांना या निवडणुकीत यश आलं असून जपानच्या वृत्तपत्रांमध्ये सध्या योगेंद्र झळकताना दिसत आहेत। एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं किंग्ज 11 पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला। बुधवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात किंग्ज 11 पंजाब समोर 203 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। आशियाई कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पुरुष कुस्तीपटूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली। या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी मात्र एकाही कुस्तीपटूला सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवता आली नाही। लोक तैमूरच्या पाठी पडलेत। मला मुलाची चिंता वाटते अशी भीती करीना कपूरनं एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केली। प्रत्येक ठिकाणी तैमूरचे फुटला आवडत नाही असंही करीनानं म्हटलंय।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.